लावलं तुम्ही? सर नमस्कार. आज या ठिकाणी अतिशय उत्तम असं नियोजन आहे. हनुमान जन्मोत्सव अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी साजरा झालेला आहे. काय सांगाल आपण? नमस्कार. आज आपण बघताय तळेगाव दाभाडे शहरातील मुख्य चौकातील मारुती मंदिर चौक या ठिकाणी इच्छापूर्ती नवसाला पावणारा असा शनी मारुती मंदिर आपल्या या परिसरात आहे. सालाबादप्रमाणे या ठिकाणी आज चैत्र शुद्ध पौर्णिमेनिमित्त हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य असे धार्मिक कार्यक्रम, त्याचप्रमाणे येणाऱ्या भाविकांसाठी जवळपास आपण 12 ते 15 हजार भाविकांसाठी महाप्रसादाची या ठिकाणी व्यवस्था केली होती. आज तर बघितलं आजच्या दिवशी अचानक वरुणराजेने हजेरी लावली, पण मारुतीरायाच्या कृपेने हे संकट टळलं आणि महाप्रसादाच्या वेळेसच पाऊस थांबला. त्यामुळे भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेण्याची संधी मिळली या ठिकाणी. म्हणून मी मारुतीरायाचे प्रथमतः आभार मानतो. त्याची कृपादृष्टी अशीच आमच्यावर राहो अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आज या मंदिराचा कायापालट गेल्या वर्षभरात झालं आहे. आपण बघतो दक्षिण भारतामध्ये प्राचीन मंदिर ज्या स्वरूपात असते त्या स्वरूपातलं रूप देण्याचं काम या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून श्रीकांतजी शेडगे आणि त्यांचे सर्व सहकारी, त्याच्यामध्ये गौरव क्षीरसागर असेल, विशेषतः बाळासाहेब कासाबी, आमचे महेंद्र कासाबी धाराडीचे कार्यकर्ते, ओंकार क्षीरसागर असेल व इतर बाकीची सगळी टीम ही अहोरात्र या ठिकाणी प्रयत्न करून भाविकांनी या ठिकाणी त्यांच्या सढळ हाताने या मंदिरासाठी आर्थिक स्वरूपात, वस्तू स्वरूपात मदत केली आणि या मंदिराचा कायापालट या ठिकाणी आज तुम्ही बघताय. आज मुख्य चौकाला अशी शोभा आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण गाभारा हा चांदीचा करण्याचा संकल्प या कमिटीने केलता आणि आज हे सगळं शक्य झालं. या ठिकाणी सर्व समाज बांधव असतील, भाविक भक्त असतील, यांनी सढळ हाताने मदत या मंदिरासाठी केली. मी आपल्या माध्यमातून त्या सर्वांचे आभार मानतो. विशेषतः या कमिटीने या ठिकाणी मुख्य रस्त्यालगत महाप्रसादाचं देखील सुंदर असं नियोजन केलेलं आहे आणि भाविकांना प्रसाद कमी पडू नये त्याच्यामुळे जे आमचे स्वयंसेवक आहेत मधल्या फळीतील, यांनी अतिशय उत्तम धावपळ करून सर्व जे काय प्रसादाच्या वस्तू आहेत त्या जागोजागी पोहोचवण्याचं अतिशय उत्तमरित्या काम केलेलं आहे. मी आपल्या माध्यमातून सर्व देणगीदारांचे आणि या ठिकाणी आलेल्या भाविक भक्तांचे शतशः आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर.